गुड मॉर्निंग बेटा सगळ्यांना. यस बेटा आठवली. 2024 ची बॅच. मला नाव सांगा बेटा, सगळं आठवतंय मग. चला जॉईंट व्हा बेटा फास्ट. आपल्या फ्रेंड सर्कल मध्ये शेअर करा. चलो फास्ट. आज आपण ऍक्च्युअल एटीपी कसं तयार होतं ते बघणार आहोत. रक्षाबंधनची बरेच जण दांडी मारायला लागले वाटतं. मी लगेच स्क्रीन समोर येतोय लेकरांनो. सगळ्या मित्रांमध्ये शेअर करा. आपल्या सगळ्या मित्रांमध्ये शेअर झालं पाहिजे लेकरांनो. कमेंट मध्ये सर्वात पहिले माझ्या सगळ्या लाडक्या दीदी लोकांना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा. उद्या मी लातूरला येतोय लेकरांनो. 11:30 वाजता आपला क्लास चालू होईल. लातूरला हाकेनगरमध्ये बऱ्याच जणांना कॅम्पस माहीत आहे, बऱ्याच जणांना हॉल माहीत आहे, बऱ्याच जणांना माहीत नाही. ज्यांना माहीत नाही लेकरांनो परत एकदा ॲड्रेस सांगतो. व्यंकटेश ॲक्वाच्या बाजूला आपला बेटा लेक्चर हॉल आहे लातूरला. उद्या 11:30 आपलं लातूरला लेक्चर राहील. आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये लेकरांनो सगळ्यांनी शेअर करा. सगळ्यांनी शेअर करा लेकरांनो. लगेच आपले बेटा वॉचिंगवाले जास्त वाढले. लगेच मी बेटा आपला टॉपिक स्टार्ट करतो फास्ट. एवढे 6-6 मिनटं लेकरांनो लेट करायचं नाही. पटकन सगळ्यांनी शेअर करा बेटा. चला एक लास्ट लेक्चरचं लेकरांनो आपण रिव्हिजन घेऊ आणि लगेच आपण पुढे वळूयात. लास्ट लेक्चरमध्ये पाहिलं होतं लेकरांनो आपण इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन म्हणजे नेमकं काय. इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं लेकरांनो याच्यामध्ये सर काय हो. तर आपण पाहिलं होतं लेकरांनो की हा एक बायोसिंथेटिक पाथवे आहे. ज्या पाथवेमध्ये लेकरांनो आपण पाहिलं ट्रान्सपोर्ट ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम वन कॅरियर टू अनदर काय कॅरियर. ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन म्हणजे पाहिलं आपण सिंथेसिस ऑफ एटीपी बाय युझिंग द एनर्जी रिलीज ड्युरिंग द ऑक्सिडेशन ऑफ रेस्पिरेटरी सबस्ट्रेट. त्याच्यानंतर लेकरांनो आपण पुढे गेलो हे एक्सप्लेन केल्याच्या नंतर. त्याच्यानंतर पुढे गेल्याच्या नंतर आपण पाहिलं साईट ऑफ ETC. मग आपण साईट आपल्याला दिसली इनर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन. त्याच्यानंतर आपण पाहिलं पार्ट ऑफ मायटोकॉन्ड्रिया इन्व्हॉल्व इन इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन. त्याच्यामध्ये आपण पाहिलं इनर मेम्ब्रेन ऑफ मायटोकॉन्ड्रिया. त्याच्यानंतर पाहिलं इंटर मेम्ब्रेन स्पेस. त्याच्यानंतर आपण पाहिलं मॅट्रिक्स ऑफ मायटोकॉन्ड्रिया. त्याच्यानंतर आपण रिक्वायरमेंट बघत होतो बेटा. पहिली रिक्वायरमेंट होती इलेक्ट्रॉन कॅरियर. त्याच्यानंतर आपण दुसरी रिक्वायरमेंट पाहिली लेकरांनो इलेक्ट्रॉन डोनर. तिसरी रिक्वायरमेंट पाहिली लेकरांनो आपण ATP सिंथेज. त्याच्यानंतर आपण पाहिलं लेकरांनो याच्यामध्ये त्याचं नाव आहे लेकरांनो फायनल इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर. हे सगळं झाल्याच्या नंतर लेकरांनो आपण सर्वात पहिले घेतलं होतं इलेक्ट्रॉन कॅरियर मध्ये कॉम्प्लेक्स फर्स्ट. चला लेकरांनो सगळेजण इकडे लक्ष द्या बेटा. सगळ्यांना बेटा शुभ सकाळ. आणि त्याच जोशमध्ये लेकरांनो आज आपण चालू करूया लेकरांनो. सर काय रिक्वायरमेंट मध्ये सर्वात पहिले आपण काल कव्हर केलं होतं लेकरांनो. त्या रिक्वायरमेंट मधलं सर्वात पहिलं नाव मी तुम्हाला सांगितलं इलेक्ट्रॉन कॅरियर. या इलेक्ट्रॉन कॅरियर मध्ये आपण पाहिलं लेकरांनो कॉम्प्लेक्स फर्स्ट. त्या कॉम्प्लेक्स फर्स्टलाच आपण दुसरं नाव दिलं NADPD हायड्रोजनेज. आणि यालाच अजून एक नाव दिलं लेकरांनो आपण NADH युबिक्विनोन. आणि काय लेकरांनो त्याच्यामध्ये ऑक्सिडो रिडक्टेज नाव दिलं आपण. याच्यामध्ये आपण पाहिलं NADH कडून इलेक्ट्रॉन घेतला FMN कडे गेला. तिथून पुढे लेकरांनो कोणाकडे गेला FES कडे गेला. तिथून पुढे युबिक्विनोन ना घेतला. युबिक्विनोन कडून कोणाकडे गेला लेकरांनो तर सायटोक्रोम B कडे गेला. सायटोक्रोम B कडून कोणाकडे गेला परत FES कडे आला. FES कडून कोणाकडे गेला तर आपण पाहिलं सायटोक्रोम C1 कडे गेला. सायटोक्रोम C1 कडून कोणाकडे गेला लेकरांनो तर आपण पाहिलं सायटोक्रोम C
कडे गेला. सायटोक्रोम सी कडून कोणाकडे गेला बेटा? कॉपर ए कडे गेला. कॉपर ए कडून कोणाकडे गेला? सायटोक्रोम A1 कडे गेला. सायटोक्रोम A1 कडून कोणाकडे गेला? सायटोक्रोम A3 कडे गेला. सायटोक्रोम A3 कडून कोणाकडे गेला? CuB कडे आला, म्हणजे कॉपर बी कडे आला आणि तिथून फायनली ऑक्सिजन न घेतला लेकरांनो. अशा पद्धतीने आपण याचा पाथवे पाहिला लेकरांनो. हा पाथवे झाल्याच्या नंतर लेकरांनो आज आपल्याला बघायचंय पहिली रिक्वायरमेंट आपली झाली. काही अडचण बेटा कोणाला नाही. पहिली रिक्वायरमेंट इलेक्ट्रॉन बेटा कॅरियर आपली झाली. मग दुसरी रिक्वायरमेंट मी बघतोय लेकरांनो. मग दुसऱ्या रिक्वायरमेंटचं नाव काय? सगळेजण इकडे लक्ष द्या. परत एकदा माझ्या लाडक्या दिदी लोकांना आणि दादा लोकांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा बेटा. माझ्या सगळ्या लाडक्या दिदी लोकांनो, तुमच्याकडून राखी बांधून घेण्यासाठी उद्या ठीक लेकरांनो किती वाजता? तर उद्या ठीक लेकरांनो मी तुम्हाला भेटणार आहेत 11:30 वाजता आपल्या बेटा हॉलला, व्यंकटेश ॲक्वाच्या शेजारी लेकरांनो. व्यंकटेश ॲक्वाच्या शेजारी हाकेनगर मधुमिरा फंक्शनल हॉल जो आहे तिथून लेकरांनो हाकेनगर आहे. हाकेनगरला जे व्यंकटेश ॲक्वा आहे त्याच्या बाजूला आपला लेक्चर हॉल आहे लेकरांनो. त्या लेक्चर हॉलला आपलं उद्या बेटा न्यूरल कंट्रोल या चॅप्टरवर लेकरांनो आपलं जम्बो लेक्चर असणार आहे लेकरांनो. 2 तासाचं लेक्चर असणार. त्याच्यामध्ये आपण पूर्ण बेटा छान प्रकारे टॉपिक कव्हर अप करणार आहेत. त्याच्यामुळे उद्या प्रचंड लेकरांनो लातूर मधल्या लेकरांनी बेटा सगळ्यांनी तिथं गर्दी केली तर खूप चांगलं होईल असंही मला वाटतं बेटा. चला सगळेजण इकडे लक्ष द्या बेटा. काही अडचण बेटा कोणाला? चलो बेटा. चलो सगळेजण लक्ष द्या लेकरांनो. आपण दुसरं बघतोय याच्यामध्ये. सर पहिली रिक्वायरमेंट माझी झाली इलेक्ट्रॉन कॅरियर. दुसरी रिक्वायरमेंट मी घेतोय त्याचं नाव आहे लेकरांनो इलेक्ट्रॉन डोनर. काय नाव घेतलं बेटा? इलेक्ट्रॉन डोनर. सर इलेक्ट्रॉन डोनर मी पाहिलं इलेक्ट्रॉन कॅरी करणारे 4 कॉम्प्लेक्स आहे आणि हे इलेक्ट्रॉन कॅरी करून एटीपी सिंथेसिस करतात. त्याचं नाव आहे लेकरांनो एटीपी सिंथेस. हे सगळं मान्य आहे सर, मला कळालं. पण आता आपण बघणार आहे सर हा इलेक्ट्रॉन देणारा कोण आहे? हा इलेक्ट्रॉन देणारा कोण आहे त्याला आपण म्हटलो इलेक्ट्रॉन डोनर. तर त्याच्यामधला सर्वात पहिला इलेक्ट्रॉन डोनर मी तुम्हाला सांगतोय लेकरांनो. त्याचं नाव आहे बेटा काय हो सर? तर त्याला म्हणतोय आपण NADH+H+. सर हा झाला लेकरांनो आपला NADH+H+ हा झाला. आणि दुसरा इलेक्ट्रॉन डोनर त्याचं नाव आहे लेकरांनो सर काय? FADH2. आपण याला NADH2 पण म्हणू शकतो. आणि खालचा जो आहे तो कोण आहे लेकरांनो? FADH2. आलं लक्षात लेकरांनो? म्हणजे आपल्याकडे जे इलेक्ट्रॉन डोनर आहे हे 2 इलेक्ट्रॉन डोनर आहे. मग हे 2 इलेक्ट्रॉन डोनर 2 इलेक्ट्रॉन देतात. पण 2 इलेक्ट्रॉन दिल्याच्या नंतर यांचं पर्पज काय आहे? हे इलेक्ट्रॉन तर देतात, इलेक्ट्रॉन डोनर तर आहे. पण हे इलेक्ट्रॉन डोनर आहे पण कशासाठी इलेक्ट्रॉन देत आहे? फॉर सिंथेसिस ऑफ एटीपी. म्हणजे एटीपी सिंथेसिस करण्यासाठी, एटीपी सिंथेसिस करण्यासाठी लेकरांनो हे काय देत आहे बेटा? इलेक्ट्रॉन देत आहे. कळालं लेकरांनो सगळ्यांना? चला परत एकदा. सर इलेक्ट्रॉन डोनर काय करतात? तर इलेक्ट्रॉन डोनर इलेक्ट्रॉन देत आहे. पण या इलेक्ट्रॉन मुळे काय होणार बेटा पुढे? तर आपण याच्यामध्ये बघणार आहे एटीपी तयार होणार आहे. आलं लक्षात बेटा सगळ्यांना? सर मला ही रिक्वायरमेंट पण कळाली. पण आता मला पाहायचं आहे सर 3 नंबरची रिक्वायरमेंट. चला सगळेजण आपण इलेक्ट्रॉन कॅरियर बघितलं बरोबर. सर इलेक्ट्रॉन कॅरी करणारा बरोबर. 2 नंबर आपण बघितलं लेकरांनो इलेक्ट्रॉन डोनर, इलेक्ट्रॉन देणारा. मग कोण कोण आहे मी तुम्हाला दाखवले बेटा. 3 नंबर सर हा इलेक्ट्रॉन कॅरी करण्याचा आणि इलेक्ट्रॉन देण्यामुळे इलेक्ट्रॉन कॅरी होतोय. मग कॅरी केल्यामुळे तिथं काय होणार बेटा? तर कॅरी केल्यामुळे लेकरांनो तिथं एटीपी तयार होणार. पण एटीपी तयार करण्यासाठी एक चॅनल लागतं आणि त्याचं नाव आहे लेकरांनो एटीपी सिंथेज एन्झाईम. एटीपी सिंथेज. या एटीपी सिंथेजचे 2 पार्ट आहे बेटा. एटीपी सिंथेजचे किती पार्ट आहे? 2 पार्ट. 2 पार्ट. एकाचं नाव आहे लेकरांनो F0 पार्टिकल.
एकाला घेतला आपण एफ नॉट पार्ट. यप या शब्दाचा अर्थ फॅक्टर होतो लेकरांनो. आलं लक्षात बेटा. यप नॉट किंवा यप झिरो म्हणतोय आणि दुसरा अजून एक पार्ट आपण पाहिला त्याचं नाव आहे लेकरांनो F1. काय नाव घेतलं? F1. सगळेजण लक्ष द्या. ही झाली फॉर एक्झाम्पल मेम्ब्रेन. कोणती मेम्ब्रेन? इनर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन. नाव पण लिहून देतो लेकरांनो सगळ्यांना. सर हिचं नाव काय? इनर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन. बर, ही झाली इनर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन. आता इनर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन मध्ये काय होतं सगळेजण लक्ष द्या. हा झाला लेकरांनो आपला एक कोण लेकरांनो, हा झाला चॅनल. हा झाला चॅनल. लक्ष द्या लेकरांनो सगळेजण. हा जो चॅनल आहे ह्या चॅनल मेम्ब्रेनच्या आत आहे. मग आपण पाहिलं सर ही मेम्ब्रेन आणि या मेम्ब्रेनच्या मध्ये हा जो दिसतोय हा कोण झाला लेकरांनो? हा झाला बेटा चॅनल. म्हणजे हे चॅनल काय करणार ते आपण पुढे बघणार आहोत. पण याचं नाव काय सर? तर याला म्हणतोय लेकरांनो आपण F0. काय म्हणतोय बेटा आपण या पार्टला? काय म्हणतोय? F0. सगळेजण लक्ष द्या बेटा. मी तुम्हाला वाटलंच तर F0 कोणता आहे तुम्हाला समजायला पाहिजे प्रॉपर, म्हणजे त्याला कलरफुल करतोय लेकरांनो. जबरदस्त बेटा अशा कलरना मी तुम्हाला व्यवस्थित दाखवतोय लेकरांनो. सगळेजण व्यवस्थित द्या. सर याचं काम काय आहे? सर F0 करतो काय? सर F0 आणि F1 चं सेम काम आहे का? नाही लेकरांनो, याचं काम सुद्धा मी तुम्हाला समजावून सांगतो. सगळेजण प्रॉपर लक्ष असू द्या फक्त. बार सर मान्य आहे. तुम्ही म्हटलात की हा जे मेम्ब्रेन आहे या मेम्ब्रेन मध्ये आपण पाहिलं सर मेम्ब्रेनच्या आत जो आहे आपण पाहिलं लेकरांनो त्याचं नाव काय आहे? F0. पण F0 च्या नंतर सर इकडे काय आहे? हे लेकरांनो इंटर मेम्ब्रेन स्पेस. बर, दोन मेम्ब्रेनच्या मधला स्पेस वर आहे. सर खाली काय आहे? तर खाली लेकरांनो मॅट्रिक्स. कोण आहे बेटा? मॅट्रिक्स. आणि या मॅट्रिक्स मध्ये जो लोकेटेड आहे त्याचं नाव आहे लेकरांनो काय बेटा? F1. काय नाव दिलं आपण त्याचं? F1. आलं लक्षात? सर मग दोघांमध्ये काय फरक आहे लेकरांनो लक्ष द्या. सर F0 आणि F1, हा जो F1 आहे सर मला तो F1 आहे ना तो F2 सारखा दिसतोय, त्याला थोडस छान छान काढा ना सर. बरं बेटा इकडे लक्ष दे, मी तुझ्यासाठी परत एकदा छान छान काढतो लेकरांनो, फक्त इकडे लक्ष द्या. सर हा झाला आपला F1. बर, आता हा जो F1 आणि सर F0 मध्ये फरक काय आहे? हा जो लेकरांनो एटीपी बनवण्यासाठी जी सिस्टम याच्यामध्ये लागते, जी साइट याच्यामध्ये लागते, ती साइट याच्यामध्ये प्रेझेंट आहे. मग याला म्हणतो बेटा आपण कॅटालायटिक साइट. F0 जो पाहिला आपण त्याच्यामध्ये एटीपी बनवण्यासाठी जी कॅटालायटिक साइट लागती ती प्रेझेंट नाही. मग कॅटालायटिक साइट कोणामध्ये प्रेझेंट आहे? F1 मध्ये प्रेझेंट आहे. पण सर्वात पहिले आपण इथं लिहू लेकरांनो F1 नेमका कुठं प्रेझेंट आहे? तर मी इथं लिहिलं लेकरांनो F1 प्रेझेंट इन मॅट्रिक्स. प्रेझेंट इन मॅट्रिक्स. अरे हा मॅट्रिक्स मध्ये प्रेझेंट आहे पण त्याच्या सोबत कोण आहे? प्रेझेंट इन मॅट्रिक्स अलॉंग विथ त्याच्या सोबत कोण आहे? अलॉंग विथ. सर मला कळालं त्याच्या सोबत कॅटालायटिक साइट आहे. अलॉंग विथ कॅटालायटिक साइट. सर कॅटालायटिक साइट म्हणजे नेमकं काय हे मला कळालं पाहिजे लेकरांनो. सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या बेटा. कॅटालायटिक साइट बेटा एडीपी आणि इनऑर्गॅनिक फॉस्फेट हे दोघं एकत्र आणून एटीपी तयार करण्यासाठी लागणारी जी साइट आहे तिचं नाव आहे लेकरांनो कॅटालायटिक साइट. आणि या कॅटालायटिक साइटचं जर स्ट्रक्चर चेंज झालं तर एटीपी तयार होणार. आणि स्ट्रक्चर चेंज होणं याला म्हणतोय लेकरांनो आपण काय? तर याला म्हणतो लेकरांनो आपण कन्फर्मेशनल चेंज. काय म्हणतोय बेटा आपण? कन्फर्मेशनल चेंज. अरे बेटा कॅटालायटिक साइट मध्ये कन्फर्मेशनल चेंज करण्यासाठी एनर्जी लागते. पण सर ही एनर्जी कुठून येणार? तर तुम्हाला ती पण सांगणार लेकरांनो. पण सर या F0 कुठं प्रेझेंट आहे? F0 कुठं प्रेझेंट आहे? प्रेझेंट इन इनर
इनर मेम्ब्रेन. सर कोणाची मेम्ब्रेन हो? इनर मेम्ब्रेन ऑफ माइटोकॉन्ड्रिया. माइटोकॉन्ड्रिया. लक्ष द्या लेकरांनो. ओ मास्तर कळालं? हां काय एटीपी तयार या दोघांपैकी हा करतो F1 का? त्याच्यामध्ये एटीपी बनवण्यासाठी लागणारी कॅटालायटिक साइट आहे. परत 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 एकदा लेकरांनो सर या दोघांपैकी एटीपी कुठं तयार होतो? अरे या दोघांपैकी एटीपी इथं तयार होतो. पण लेकरांनो का? कारण की त्याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे? कॅटालायटिक साइट प्रेझेंट आहे. मान्य आहे मास्तर, पण ऐका ना, डायरेक्ट एटीपी तयार होईल का? नाही, त्याचं स्ट्रक्चर असं चेंज करावं लागतं. स्ट्रक्चर चेंज झालं तर मग एडीपी आणि इनऑर्गॅनिक फॉस्फेट जॉईंट होतात आणि काय रिलीज होतात? एटीपी. पण बेटा या स्ट्रक्चरला चेंज करण्यासाठी आपल्याला कोण लागतं? एनर्जी. आणि ती एनर्जी येते लेकरांनो काय बेटा? तर कोणाकडून येते? प्रोटॉनचं ग्रेडियंट ब्रेक झाल्यासाठी. पण प्रोटॉनचं ट्रान्सपोर्ट करण्याचं काम कोण करतं? F0. मग बेटा आपण पाहिलं हा तर इनर मेम्ब्रेन आहे, पण मेम्ब्रेनला कसा आहे लेकरांनो? हा पूर्ण मेम्ब्रेनला ट्रान्स मेम्ब्रेन आहे. मग याचं फंक्शन काय? तर आपण म्हणतोय बेटा ट्रान्सपोर्ट प्रोटॉन. ट्रान्सपोर्ट द प्रोटॉन. पण कुठून कुठे? फ्रॉम. कुठून कुठे? इकडे लिहितो लेकरांनो, जागा नाही. कुठून कुठे ट्रान्सपोर्ट करतो? इंटर मेम्ब्रेन स्पेस टू मॅट्रिक्स ऑफ माइटोकॉन्ड्रिया. चला आलं लक्षात लेकरांनो? चला सर रिक्वायरमेंट झाल्या बरं का कंप्लीट. कोणाला काही डाऊट आहे का? बोला रे डाऊट. लेकरांनो मी नाराज आहे बरं का तुमच्यावर. चला पटकन आपल्या फ्रेंड सर्कल मध्ये शेअर करा पटपट. बघा बरं का लेकरांनो, मी एवढं बेटा बॉटम ऑफ हर्ट पासून घेतोय आणि तुम्ही तुमच्या मित्रांमध्ये शेअर करत नाही, मग मी नाराज होतो लेकरांनो. चला शेअर करा आपापल्या मित्रांमध्ये फास्ट. सगळ्यांमध्ये शेअर झालं पाहिजे. चलो लेकरांनो पुढे जाऊ बेटा आपण. सर इथपर्यंत मला कळालं, इलेक्ट्रॉन डोनर कळाले, एटीपी सिंथेस पण कळालं लेकरांनो. खूप गरमायला लागलं रे बाबा. चला आता इकडे लक्ष द्या बेटा. सर इथपर्यंत मला काही अडचण नाही. पहिली रिक्वायरमेंट काय झाली तुमची? इलेक्ट्रॉन काय झाली बेटा? इलेक्ट्रॉन कॅरियर. दुसरी रिक्वायरमेंट इलेक्ट्रॉन डोनर. तिसरी रिक्वायरमेंट आपण काय केली लेकरांनो? एटीपी सिंथेस. आता आपण 4 नंबर बघणार आहे. सर आम्ही याच्यामध्ये पहिली इलेक्ट्रॉन कॅरियर, इलेक्ट्रॉन डोनर, एटीपी सिंथेस, इलेक्ट्रॉन डोनर आपण पाहिले लेकरांनो. सर ही रिक्वायरमेंट आमची फुलफिल झाली. सर याच्यामध्ये अजून आपल्याला काय लागणार आहे बेटा? ऑक्सिजन तर लागणारच आहे. पण आता लक्ष द्या लेकरांनो. सर ॲक्च्युअल आपल्याला आता बघायची याच्यामध्ये काय बेटा? प्रोसेस. काय बेटा? प्रोसेस. सगळेजण आता लक्ष द्या बेटा. आपल्याला सर्वात महत्त्वाचं आहे आता बघायची लेकरांनो प्रोसेस ऑफ इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन. चला नेमकं इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट जे आहे की नेमकं कसं होतंय हे आपल्याला आता बघायचं आहे. सगळ्यात पहिले सांगा लेकरांनो मला, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन होते कुठे? तर माइटोकॉन्ड्रिया मध्ये होते. बरोबर बेटा? बर. इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन मध्ये लेकरांनो इलेक्ट्रॉन डोनर किती आहे? 2. याच्यामध्ये लेकरांनो आपण सर्वात पहिले बघू 2 टाइप ऑफ इलेक्ट्रॉन डोनर. इलेक्ट्रॉन डोनर 2 इलेक्ट्रॉन डोनर आहे बेटा. एकाचं नाव आहे NADH2 निकोटीन अमाइड ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड. पुढे आपण बघतोय लेकरांनो एकाचं नाव आहे FADH2. चला सर हा जो आहे हा काय देतोय? इलेक्ट्रॉन देतोय.
पण हा इलेक्ट्रॉन देतोय, तर याच्यामध्ये कोण कोण इन्व्हॉल्व आहे, तर याच्यामध्ये सर्वात पहिले इन्व्हॉल्व आहे लेकरांनो कॉम्प्लेक्स फर्स्ट. सर्वात पहिले कोण इन्व्हॉल्व आहे, कॉम्प्लेक्स फर्स्ट. 2 नंबर आपण पाहिलं तर मग दुसरा कोण इन्व्हॉल्व आहे, त्याचं नाव आहे लेकरांनो कॉम्प्लेक्स थर्ड. म्हणजे NaDH जो आहे, NaDH2 जो आहे, NaDH2 चा इलेक्ट्रॉन कॉम्प्लेक्स 2 कडे जाणार नाही. परत एकदा बोलतोय, NaDH2 चा इलेक्ट्रॉन कॉम्प्लेक्स 2 कडे जाणार का नाही. परत एकदा बोलतोय, NaDH2 चा इलेक्ट्रॉन कॉम्प्लेक्स 2 कडे जाणार का नाही रे. मग बघा लेकरांनो, आता 3 नंबर कडे गेला. त्याच्यानंतर आपण पाहिलं सर अजून कोणाकडे जातो हा, तर हा जातोय लेकरांनो कॉम्प्लेक्स फोर्थ कडे. कॉम्प्लेक्स फोर्थ कडून कोणाकडे जाणार, ऑक्सिजन. सर ऑक्सिजन काय आहे, फायनल इलेक्ट्रॉन एक्सेप्टर. फायनल इलेक्ट्रॉन एक्सेप्टर. बर सर सगळं ठीक आहे, पण अजून काय लागणार याच्यासाठी, तर याच्यासाठी आपल्याला अजून एक लागतो, त्याचं नाव आहे लेकरांनो एटीपी सिंथेज नावाचा एन्झाईम किंवा एटीपी सिंथेज नावाचं चॅनल लागणार आहे. चला परत एकदा, सर इलेक्ट्रॉन डोनर जो आहे एक कोण आहे, निकोटीन, अमाइड, ॲडेनिन, डायन्यूक्लियोटाइड. चला हा जो आहे बेटा, यानं इलेक्ट्रॉन कोणाला दिला, कॉम्प्लेक्स फर्स्टला. कॉम्प्लेक्स फर्स्ट न कोणाला दिला लेकरांनो, कॉम्प्लेक्स थर्डला. कॉम्प्लेक्स थर्ड न कोणाला दिला, कॉम्प्लेक्स फोर्थला. कॉम्प्लेक्स फोर्थ न कोणाला दिला, ऑक्सिजनला. अहो सर कॉम्प्लेक्स 1 न थर्डला दिला, थर्ड ना फोर्थला दिला, फोर्थ ना ऑक्सिजनला दिला, पण द्यायच्या वेळेस लेकरांनो यांना कोणाला पंप केलं, प्रोटॉनला पंप केलं. पण कोणामध्ये पंप केलं, पंप इनटू इंटर मेम्ब्रेन स्पेस. कोणामध्ये बेटा, इंटर मेम्ब्रेन स्पेस मध्ये. परत एकदा लेकरांनो, सर काय काय झालं, NaDH2 ना इलेक्ट्रॉन दिला. कोणाला दिला बेटा, कॅरियर, इलेक्ट्रॉन कॅरियर. नाव काय, कॉम्प्लेक्स फर्स्ट. त्याच्यानंतर कॉम्प्लेक्स थर्ड, त्याच्यानंतर कॉम्प्लेक्स फोर्थ, त्याच्यानंतर ऑक्सिजन. पण ह्या सगळ्यांना ट्रान्सफर करून या सगळ्यांनी काय पंप केलं, प्रोटॉन पंप केले. कोणामध्ये पंप केले, इंटर मेम्ब्रेन स्पेस मध्ये. कोणामध्ये केले बेटा, इंटर मेम्ब्रेन स्पेस मध्ये केले. सर काहीच अडचण नाही, इंटर मेम्ब्रेन स्पेस मध्ये प्रोटॉन पंप केले. मग या प्रोटॉनचं करायचं काय, खाली मुंडकं वर पाय का, अरे नाही रे ए येड्या, येडू कुठला. चला मग आता हे इंटर मेम्ब्रेन स्पेस मध्ये जास्त झाले, मॅट्रिक्स मध्ये कमी झाले. सर मॅट्रिक्स मध्ये कमी आहे आणि इंटर मेम्ब्रेन स्पेस मध्ये जास्त आहे. एकीकडे जास्त एकीकडे कमी, एकीकडे जास्त झाले एकीकडे कमी झाले. मग इथं तर फरक तयार झाला आणि या फरकाला आपण काय म्हटलो, तर याला म्हणतो आपण ग्रेडियंट. कोणाचा फरक आहे, तुझा माझा की कोणाचा. बघ कसा हसतो नालायका. आपण पाहतोय तुझा माझा नाही रे, मग कोणाचा, प्रोटॉनचा आहे रे येडू. मग प्रोटॉनचा आहे सर, मान्य आहे सर मला. मग हा प्रोटॉनचा फरक, म्हणून आपण याला म्हणतोय सर मॅट्रिक्स मध्ये कमी झाला, इंटर मेम्ब्रेन स्पेस मध्ये जास्त झाला, प्रोटॉनचा फरक आहे, म्हणून आपण याला म्हणतोय प्रोटॉन ग्रेडियंट. काय म्हटलो आपण याला, प्रोटॉन ग्रेडियंट. बर आता हे प्रोटॉन ग्रेडियंट ब्रेक करणे आपल्याला, त्याच्यासाठी एक चॅनल लागतं बेटा. याच्यातून भली मोठी एनर्जी काय होणार, रिलीज होणार आणि त्याच एनर्जीचा वापर करून आपण कॅटालायटिक साइटचं कन्फर्मेशनल चेंज करणार. आणि कॅटालायटिक साइटचं कन्फर्मेशनल चेंज झालं की लेकरांनो तिथं काय तयार होणार, एटीपी तयार होणार. आणि त्याच्यासाठी आपल्याला कोण लागतो, तर त्याच्यासाठी लागतो आपल्याला एटीपी सिंथेज. कोण लागतोय रे, एटीपी सिंथेज. आलं लक्षात लेकरांनो. चला फास्ट मध्ये रिव्हिजन. सर काय प्रोसेस बघतोय आपण, कोणाची, तुझी की माझी, हे नालाय का. आपण बघतोय इलेक्ट्रॉन डोनर. अरे लेकरांनो इलेक्ट्रॉन डोनर कोण आहे, NaDH2. मग NaDH2 ना इलेक्ट्रॉन कोणाला दिला, तुला मला, अरे नाही, कॉम्प्लेक्स फर्स्ट ला दिला. कॉम्प्लेक्स फर्स्ट कडून कोणाकडे गेला, थर्ड कडे, थर्ड कडून फोर्थ कडे, नंतर ऑक्सिजन. काय पंप केलं, प्रोटॉन. कोणामध्ये पंप केले, इंटर मेम्ब्रेन स्पेस. आता काय
झालं ग्रॅडियंट. मग आपण पाहिलं याला काय करायचं, ब्रेक करायचं. लागला कोण, एटीपी सिंथेस. कोणावर प्रेझेंट, इंटर मेम्ब्रेन वर. मग कोणाची इंटर मेम्ब्रेन बेटा, तर आपण पाहिलं मायटोकॉन्ड्रियाची. मग त्यांना बेटा इंटर मेम्ब्रेन स्पेस मधले प्रोटॉन कोणामध्ये पास केले, तर ते मॅट्रिक्स मध्ये पास केले. काय रिलीज झाली, एनर्जी. एनर्जीचा वापर करून कॅटालायटिक साइट काय होणार, चेंज होणार. काय तयार होणार, एटीपी. आलं लक्षात. चलो पुढे. काही डाऊट कोणाला, अरे कळ्या का नाही कळ्या, चला कमेंट मध्ये सांगा. इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे का, ए लेकरांनो. चला मग इस बात पर लाइट ठोको बेटा. चलो 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 लातूर चलो, लातूर चलो. ए बेटा उद्या मला कोणीही डबा आणू नाही. चला आपण एफएडी बघतोय. सर ऐका ना, काय रो बेटा, एफएडी इलेक्ट्रॉन कोणाला देतो रे मास्तर. हा एफएडी इलेक्ट्रॉन देतोय लेकरांनो, ज्याला देतोय त्याचं नाव आहे लेकरांनो. काय हो मास्तर, त्याचं नाव आहे लेकरांनो कॉम्प्लेक्स सेकंड. बोललो रे बाबा. हा काय म्हंटलो मी, कॉम्प्लेक्स सेकंड. काय रे बेटा, हा इलेक्ट्रॉन कोणाला देतोय, कॉम्प्लेक्स सेकंडला. सर काय रे बेटा, कॉम्प्लेक्स सेकंड कडून कोणाकडे जातोय, कॉम्प्लेक्स सेकंड कडून हा इलेक्ट्रॉन गेला बेटा कॉम्प्लेक्स थर्ड ला. कॉम्प्लेक्स थर्ड कडून इलेक्ट्रॉन कोणाकडे जाणार सर, कॉम्प्लेक्स थर्ड कडून इलेक्ट्रॉन जातोय लेकरांनो कॉम्प्लेक्स फोर्थ कडे. कोणाकडे जातोय बेटा, कॉम्प्लेक्स फोर्थ कडे. सर ऐका ना, कॉम्प्लेक्स फोर्थ कडे गेला, त्याच्यानंतर फायनल कोणा ऍक्सेप्ट केला, फायनल इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर इथं कोण आहे, ऑक्सिजन आहे. आणि या सगळ्यांमध्ये काय झालं लेकरांनो, हे सर थोडस चुकीचं नाही लिहिलं का तुम्ही बेटा, हा सेकंड वाला प्रोटॉन पंप करत नाही. काल मला एका दीदीनं खूप सुंदर क्वेश्चन विचारला, सर कॉम्प्लेक्स सेकंड प्रोटॉन पंप करत नाही याचं कारण काय. अरे लेकरांनो खूप शॉर्ट पाथवे आहे बेटा, आणि शॉर्ट पाथवे असल्यामुळे कॉम्प्लेक्स सेकंड मध्ये खूप शॉर्ट पाथवे असल्यामुळे तो प्रोटॉन पंप करू शकत नाही लेकरांनो. आलं लक्षात बेटा, रिझन मिळालं सगळ्यांना. मग सर याच्यामध्ये, सर मला सांगा ना काय रे बेटा, याच्यामध्ये पंप कोण करतंय सर, तर पंप हे करताय लेकरांनो, त्याचं नाव काय, एक एक कॉम्प्लेक्स थर्ड आणि एक कॉम्प्लेक्स फोर्थ. हे काय करताय बेटा, पंप प्रोटॉन. पंप प्रोटॉन, प्रोटॉनला पंप करताय. कोणामध्ये पंप करताय, पंप प्रोटॉन इनटू इंटर मेम्ब्रेन स्पेस. इंटर मेम्ब्रेन स्पेस. आलं लक्षात बेटा सगळ्यांना. कशामध्ये पंप करता, हे इंटर मेम्ब्रेन स्पेस मध्ये. काही अडचण नाही. ऐका ना, एफएडीएस2 ना काय केलं, अरे इलेक्ट्रॉन एफएडीएस2 चा इलेक्ट्रॉन घेतला. कोणा घेतला, कॉम्प्लेक्स सेकंड ना. कोणाला दिला, कॉम्प्लेक्स थर्ड ला. अरे पण इथं इलेक्ट्रॉन पंप झाला का, नो पंप इलेक्ट्रॉन, नो प्रोटॉन पंप अक्रॉस द मेम्ब्रेन. अक्रॉस मेम्ब्रेन, अक्रॉस मेम्ब्रेन. सर मला कळालं, काय कळालं, दिसतंय, जे दिसतंय ते सत्य आहे. मग सत्य काय आहे, अरे एफएडीएस2 ना इलेक्ट्रॉन दिला. कोणाला दिला, तुला का, नाही रे थोबाड्या, हे कोणाला दिला, कॉम्प्लेक्स सेकंडला दिला. मग कॉम्प्लेक्स सेकंड कडून थर्ड कडे गेला, थर्ड कडून फोर्थ कडे, शेवटी कोणा घेतला, तो घेतला लेकरांना ऑक्सिजन ना. सर काय केलं, प्रोटॉन पंप झाले. मग सर ऐका ना, या प्रोटॉनचं ग्रॅडियंट तयार झालं आणि हे ब्रेक करण्यासाठी परत इथं कोण लागला, एटीपी सिंथेज. एटीपी सिंथेज. चलो 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 तू हट बेटा. हाँ एटीपी सिंथेज. चलो कळ्या, चला घ्या रिव्हिजन करून पट्ट पट्ट पट्ट. चला लाईक मारा सगळेजण. ओय पुरो, अरे बोलो 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 बोलो, अरे समझा क्या, अरे समझा ना. चलो लेकरांनो, अरे कमेंट मध्ये काहीतरी टाका. हाय हॅलो सर आहे. रक्षाबंधन सेलिब्रेट केलं का सर. बेटा उद्या मी करणार आहे रक्षाबंधन सेलिब्रेट लातूरला. हो माझ्या लाडक्या दीदी लोकांसोबत. चला तुम्हाला गिफ्ट काय आणू, सर तुम्ही येता हेच खूप मोठं गिफ्ट आहे. व्हेरी गुड बेटा, आय एम प्राऊड ऑफ यू बेटा. हां चला लेकरांनो सगळेजण. सर कळालं आता, इथपर्यंत काही अडचण नाही. सर आता आपण बघू NADH2 कडून ATP कसा तयार होतो. आलं लक्षात बेटा. चलो फास्ट फास्ट जाऊ. सर चला, पाथवे ऑफ इलेक्ट्रॉन कॅरियर थ्रू द
NADPH2 NADH2. चलो चलो चलो, चला इकडे लक्ष द्या. इलेक्ट्रॉन डोनर आपण घेतोय कोण बेटा? NADH2 NADH2. लक्ष द्या सगळेजण. सर आता आपल्याला काय बघायचं याच्यामध्ये? तर आपल्याला बघायचं आहे लेकरांनो इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन. आता सर्वात पहिले घेऊ आपण, इकडे लक्ष द्या. हा झाला लेकरांनो आपला मायटोकॉन्ड्रिया. सर हे काय आहे? हे लेकरांनो आउटर मेम्ब्रेन ऑफ मायटोकॉन्ड्रिया. आउटर मेम्ब्रेन बर. सर अजून एखादी मेम्ब्रेन आहे का? काढून टाका बरं, डोक्याला ताण नका देऊ आमच्या. ही आहे ना बेटा इनर मेम्ब्रेन. इनर मेम्ब्रेन थोडंसं लिपिड बायलेयर असल्यामुळे मी असं लिपिड बायलेयर काढून घेतो लेकरांनो. इनर मेम्ब्रेन. सर या दोघांच्या मध्ये हे जे प्रेझेंट आहे, थोडंसं बेटा मला जागा जास्त लागणार आहे त्याच्यामुळे जागा जास्त काढून घेतो. ए पोराओ लक्ष द्या, इकडे तिकडे लक्ष नको. चला ही झाली आपली आउटर मेम्ब्रेन, ही झाली आपले इनर मेम्ब्रेन. सर मला प्रश्न पडला काय, आउटर मेम्ब्रेन एक घेतली आणि इनर मेम्ब्रेन दोन दोन घेतल्या का? ए नालायका, तुझा क्वेश्चन एकदम चुकीचा आहे. मी तुला काय म्हटलो? ही लिपिड बायलेयर आहे, मला हिच्यावर काम करायचंय म्हणून हिला झूम केलं. ऍक्च्युली ही पण लिपिड बायलेयर आहे, ही पण बेटा, पण मला तुला व्यवस्थित समजून सांगायचंय म्हणून तिला झूम केलं. बाकीचे मनामध्ये काही क्वेश्चन आणू नको रे टवळ्या. इकडे लक्ष द्या. सर हे काय? सर मला टवळ्या म्हटलं तुम्ही? नाही बेटा तू लय गुणाचा आहे बेटा. गल्ली तिकडं तिकडं मला माहिती आहे ना, तू ट्युशन एरिया मधून फिरताना कसा फिरतो. चला याचं नाव आहे लेकरांनो आउटर मेम्ब्रेन. बर बर आउटर मेम्ब्रेन. बर ही झाली कोण? ही झाली सर ती कोण? इनर मेम्ब्रेन. इनर मेम्ब्रेन. सर काय दोन दोन एका मायटोकॉन्ड्रियाला? हा सर सांगा ना. हो ना बेटा दोन लेयर आहे रे नालायका, मेम्ब्रेन आहे रे दोन. चला इकडे लक्ष द्या. सर एक कोण आहे? आउटर मेम्ब्रेन. दुसरी कोण आहे? इनर मेम्ब्रेन. आता या इनर मेम्ब्रेनच्या आणि आउटर मेम्ब्रेनच्या मध्ये जो नालायक प्रेझेंट आहे त्याचं नाव काय सर? तर याचं नाव प्रेझेंट आहे लेकरा, याचं नाव आहे लेकरांनो सर काय? याला म्हणतो आपण सर, सुंदर असं नाव मी याला देतोय, दोघांच्या मध्ये, अरे दोन माणसाच्या मध्ये आपण त्याला म्हणतो इंटर. सर दोन शेतांच्या मध्ये इंटर, दोन सिटीच्या मध्ये इंटर सिटी, दोन मेम्ब्रेनच्या मध्ये गॅप आहे त्याला म्हणतोय लेकरांनो आपण इंटर. बर दोघांच्या मधला. सर कोणाच्या मधला? सर काय मम्मी पप्पाच्या मधला? ए नालायका इकडे लक्ष दे. इंटर मेम्ब्रेन. इंटर मेम्ब्रेन. सर काय आहे? जागा, स्पेस आहे. आलं लक्षात लेकरांनो? कळालं बेटा? चला सर मला कळालं हे काय आहे, हे कळालं मला, सगळेजण व्यवस्थित कळालं सर, सगळेजण. आता इकडे लक्ष द्या. सर्वात पहिला आता मी कॉम्प्लेक्स घेतोय आणि या कॉम्प्लेक्सचं नाव आहे थोडा यल शेप आहे आणि यल शेप घेतला की तुम्हाला कळायला पाहिजे कोण आहे. आणि याचं नाव आहे आपल्या लाडाचा. सर हे काय हो आत? अरे याचं नाव काय आहे माहिती का तुम्हाला? मॅट्रिक्स आहे रे बाबा. ए मायटोकॉन्ड्रियाचं मॅट्रिक्स. कळालं सर, कळालं सर. आता इकडे लक्ष द्या सगळेजण. सर इथं कोण आहे मॅट्रिक्स मध्ये? जो आहे त्याचं नाव आहे लेकरांनो निकोटीन ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड. निकोटीन अमाइड ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड. हा जो आहे बेटा NADH2. याच्याकडून यानं घेतला लेकरांनो प्रोटॉन. प्रोटॉन याचा काढून टाकला, याचा प्रोटॉन काढून टाकला, याच्याकडून इलेक्ट्रॉन घेऊन टाकले. दोन प्रोटॉन निघाले. दोन प्रोटॉन मधून दना लेकरांनो आपण पाहिलं सर इथं आहे आपल्याकडे किती प्रोटॉन बेटा? दोन प्रोटॉन निघाले. जसे दोन प्रोटॉन निघाले लेकरांनो, दोन प्रोटॉन मधून दना एक एक इलेक्ट्रॉन निघाला आणि दोन इलेक्ट्रॉन एक एका याच्यातून एक एका याच्यातून दोन इलेक्ट्रॉन निघाले. आणि कोणा घेतले लेकरांनो? तर आपण पाहिलं फ्लेविन मोनोन्यूक्लियोटाइड ना घेतले.
फ्लेविन मोनोन्यूक्लियोटाइडना इलेक्ट्रॉन घेतल्याच्या नंतर सर हे इलेक्ट्रॉन कोणा घेतले तर हे घेतले लेकरांनो आयन सल्फरना घेतले. मग सर किती इलेक्ट्रॉन घेतले 2 इलेक्ट्रॉन. आता आयन सल्फरचे जे इलेक्ट्रॉन आहे हे कोणा घेतले लेकरांनो मग त्याचं नाव आहे सर काय तर आपण घेतोय बेटा युबिक्युनोन. मी युबिक्युनोनला डायरेक्ट असं लिहितोय लेकरांनो क्यू. जसे यांना 2 इलेक्ट्रॉन घेतले लेकरांनो याच्या सोबत बेटा अटॅच झालं त्याचं नाव काय बेटा 2 हायड्रोजन. मग याला नाव दिलं बेटा QH2. आलं लक्षात लेकरांनो. बर सर मला कळालं काही अडचण नाही. आता इकडे लक्ष द्या 2 इलेक्ट्रॉन एका हायड्रोजन मधून एक इलेक्ट्रॉन काढून टाकला एक प्रोटॉन तयार झाला बेटा. दुसऱ्या हायड्रोजन मधून एक इलेक्ट्रॉन काढून टाकला दुसरा प्रोटॉन तयार झाला. आपण 2 इलेक्ट्रॉन घेतले 2 इलेक्ट्रॉन सोबत 2 प्रोटॉन जॉईंट करून दिले. मग ही सायकल जी आहे अशीच चालत राहिली. पण यावेळेस लेकरांनो हे होत असताना याने एनर्जी रिलीज केली आणि एनर्जी रिलीज करायच्या वेळेस बेटा मॅट्रिक्स मधून यांना प्रोटॉन पंप केले. किती प्रोटॉन पंप केले 4 प्रोटॉन पंप केले. किती प्रोटॉन पंप केले लेकरांनो 4 प्रोटॉन पंप केले. चला परत एकदा लक्ष द्या सगळेजण. अरे इलेक्ट्रॉन डोनर NaDH2 ना इलेक्ट्रॉन कोणाला दिले कॉम्प्लेक्स फर्स्टला दिले लेकरांनो. कॉम्प्लेक्स फर्स्ट ना लेकरांनो त्याच्यामधले इलेक्ट्रॉन कॅरियर घेतलं. पहिलं इलेक्ट्रॉन कॅरियर म्हणा लेकरांनो FMN फ्लेविन मोनोन्यूक्लियोटाइड. काय म्हटलं बेटा फ्लेविन मोनोन्यूक्लियोटाइड. बोलत राहायचं बोललं नाही ना तर तुझ्या तोंडामध्ये लेकरांनो ज्ञान नाही पडणार मग तुला मार्क नाही पडणार. ते ज्ञान पडण्यासाठी बोंबल दिदी अरे बोंबल रे दादा फ्लेविन मोनोन्यूक्लियोटाइड. काय म्हटलं बेटा फ्लेविन मोनोन्यूक्लियोटाइड. अरे त्याच्याकडचा इलेक्ट्रॉन कोणाला गेला आयन सल्फरला गेला. कोणाला गेला आयन सल्फरला. अहो मास्तर आयन सल्फर कडचे 2 इलेक्ट्रॉन कोणाकडे गेले अरे युबिक्युनोन कडे गेले. कोणाकडे गेले युबिक्युनोन कडे गेले. सर मला एक गोष्ट कळली पाहिजे इथून इलेक्ट्रॉन कसा निघाला. अरे एक हायड्रोजन आहे बाबा त्याच्यातून एक इलेक्ट्रॉन निघाला एक कोण उरला अरे प्रोटॉन राहिला आणि तो प्रोटॉन दिसतोय आणि प्रोटॉन इथून इकडे किती प्रोटॉन गेले रे बाबा 4 गेले रे बाबा. कुठं गेले मॅट्रिक्स टू इंटर मेम्ब्रेन स्पेस. आणि हे पंप करण्याचं काम तू केलं करे नाही कोणा केलं मग कॉम्प्लेक्स फर्स्ट ना केलं. कळालं ना. चला हे कोणाला कळालं नाही चला सगळेजण सांगा. तुम्हाला डाऊट नाही का काही लेकरांनो. ज्याला डाऊट नाही याचा अर्थ एकच मला कळतो. काय कळतो एक तो सगळं कळालं नाही तर काहीच कळालं नाही. मग मी काय समजू लेकरांनो बोला ना पोरांनो. कमेंट करा बरं पटपट. मग मला असं वाटतंय की नाही राव सगळेजण कमेंट करा पटपट पटपट पटपट. म्हणजे मला असं लाईव्ह क्लास सारखं म्हणजे असं वाटतं ना रे ऑफलाईन आहे म्हणून म्हणतो रे लेकरांनो काही नाही दुसरं. सगळं कळालं माय माऊली सगळं कळालं. अर्णव गिरी चला लातूरकर कळालं का. लातूरचे लेकर अकोल्याचे लेकर कुंदन अरे कमेंट करा जा रे. तुमची कमेंट ना लेकरांनो माझा अजून एनर्जी वाढते रे. कसं कळत नाही रे बैला हो तुम्हाला. कुठं नेऊन ठेवलं रे उद्दा मास्तरला तुम्ही लेकरांना. कुठं होता रे आणि कुठं आणलं रे लेकरांना. उद्दा मास्तर तुमच्यासाठी खूप मेहनत करणार आहे. फक्त तुम्ही कमेंट करा. मी तुमच्यासाठी खूप छान छान शिकवत राहीन. सर सगळं छान समजलं बरं का. ओके 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 हो मुक्ता तुला पण कळालं का. बर. चला मग आता इकडे लक्ष द्या रे. हां सर आता हा इलेक्ट्रॉन कोण घेतं ह मास्तर. हा इलेक्ट्रॉन घेणारा तू मी दुसरा कोणीच नाही रे. नाना पाटेकर आहे का. नाही रे बाबा नाना पाटेकर नाही. हा मीच आहे. हा मीच म्हणजे कोण हा आहे कॉम्प्लेक्स थर्ड. पुर लक्ष द्या रे पुर. सर काय हा आता इकडे लक्ष द्या. सर कळालं. सर हा जो कॉम्प्लेक्स सर तुम्ही मास्तर नका बनवू बरं. तुम्ही ऍक्टरच बना. हे काही म्हणू नको रे बाबा. काल आज घालवतं रे माझ्या मास्तरपणाची. नाही सर तुम्ही खूप छान सर. चला आता इकडे लक्ष द्या. सर हा जो युबिक्युनोन आहे या युबिक्युनोन कडून ऐका ना सर काय याच्याकडून इलेक्ट्रॉन कोण घेतो त्याच्याकडून इलेक्ट्रॉन घेणारा इलेक्ट्रॉन त्याचं नाव बेटा सायटोक्रोम बी. कोण घेतोय बेटा सायटोक्रोम बी. अरे याला इलेक्ट्रॉन घेतले लेकरांनो. किती इलेक्ट्रॉन घेतले सर 2 इलेक्ट्रॉन घेतले.
2 इलेक्ट्रॉन याच्याकडून घेतले, यांना कोणाला दिले सर 2 इलेक्ट्रॉन? त्यांना दिले लेकरांनो FeS ला. मग सर हे FeS कडून कोणाकडे गेले? हे गेले लेकरांनो C1 सायटोक्रोम C1. कोणाकडे गेले बेटा? सर ते थोडंसं दिसायला नाही लागलं, लिहून देतो. सायटोक्रोम C1. काय म्हटलो? सायटोक्रोम C1. बर कोणाकडे गेले आता? सायटोक्रोम C1 कडे गेले. बर बर बर. किती इलेक्ट्रॉन गेले? 2 इलेक्ट्रॉन. किती इलेक्ट्रॉन गेले? 2 इलेक्ट्रॉन. बर आता इकडे लक्ष द्या सगळेजण. सर आता कॉम्प्लेक्स थर्ड ना जेव्हा 2 इलेक्ट्रॉन कॅरी करतोय, पण हा सायटोक्रोम 1 सर आता हा इलेक्ट्रॉन कोणाला देतो? हे लेकरांनो आता इकडे लक्ष द्या. सर हे मान्य, पण हा इलेक्ट्रॉन कोणाला देणार? हा इलेक्ट्रॉन त्याला देतो लेकरांनो. थोडंसं सिक्वेन्स जी आहे ही आपण उलटी सुद्धा लिहिली तरी चालते बरं का लेकरांनो. मी तुम्हाला एकदा याला करेक्ट सिक्वेन्स तुम्हाला अजून एक सोप्या पद्धतीने आपल्याला पडन अशी सिक्वेन्स मी तुम्हाला काढून देतो. लक्ष द्या फक्त इकडे. आता इकडे काय नजर लागली बाबा? उलट झालं का? अंडू. चला आपण याच्यामध्ये बघतोय. चला आपण घेतलं लेकरांनो इथं ज्याचं नाव आहे सायटोक्रोम बी. बर सायटोक्रोम बी कडून जो इलेक्ट्रॉन चालला बेटा, त्या इलेक्ट्रॉनला घेण्याचं काम करतोय लेकरांनो FeS. FeS कडून इलेक्ट्रॉन जातोय बेटा, त्याचं नाव आहे लेकरांनो सायटोक्रोम C1. आता सायटोक्रोम C1 कडून इलेक्ट्रॉन जो घेतोय तो जिथं प्रेझेंट आहे लेकरांनो, हे बघा मी जे जे बोलतोय ना ते NCERT ची एक एक लाईन आहे. सायटोक्रोम C1 कडून जो इलेक्ट्रॉन घेतो लेकरांनो तो कुठं प्रेझेंट आहे? त्याचं नाव आहे लेकरांनो सायटोक्रोम C. काय नाव आहे बेटा? सायटोक्रोम C. सायटोक्रोम C1 कडून इलेक्ट्रॉन घेणारा सायटोक्रोम C. परत एकदा सायटोक्रोम C1 कडून इलेक्ट्रॉन घेणारा सायटोक्रोम C कुठं प्रेझेंट आहे लेकरांनो? हा प्रेझेंट आहे बेटा कुठं लेकरांनो? इंटर मेम्ब्रेन स्पेसच्या जवळ, म्हणजे या इनर मेम्ब्रेनच्या साइडला लेकरांनो. इनर मेम्ब्रेनच्या आउटर साइडला प्रेझेंट आहे लेकरांनो. इनर मेम्ब्रेनच्या आउटर साइडला कोण प्रेझेंट आहे बेटा? तर तो प्रेझेंट आहे लेकरांनो कोण बेटा? सायटोक्रोम C. आता हा सायटोक्रोम C आहे ना लेकरांनो, हा मोबाईल इलेक्ट्रॉन कॅरियर आहे. कसा आहे? मोबाईल इलेक्ट्रॉन कॅरियर. हा सायटोक्रोम C लेकरांनो, याच्याकडून इलेक्ट्रॉन घेतल्याच्या नंतर सायटोक्रोम C ज्याला इलेक्ट्रॉन देतो बेटा, सर ऐका ना, इथून प्रोटॉन पंप झाले की नाही? हो लेकरांनो, जेव्हा इथून 2-2 इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट होत होते बेटा, जेव्हा इथून 2-2 इलेक्ट्रॉन बेटा ट्रान्सपोर्ट झाले, तेव्हा मॅट्रिक्स मधून बेटा 4 प्रोटॉन पंप झाले. 4 प्रोटॉन पंप झाले. 4 प्रोटॉन कुठं पंप झाले? मॅट्रिक्स टू इंटर मेम्ब्रेन स्पेस. इथं पण मॅट्रिक्स टू इंटर मेम्ब्रेन स्पेस. मग मला सांगा, कॉम्प्लेक्स फर्स्ट न 2 इलेक्ट्रॉनच्या पाठीमागे किती प्रोटॉन पंप केले? 4. कॉम्प्लेक्स थर्ड न 2 इलेक्ट्रॉनच्या पाठीमागे किती प्रोटॉन पंप केले? 4. आता इलेक्ट्रॉन कुठे गेला बेटा? कॉम्प्लेक्स कोणाकडे गेला बेटा? तर आपण पाहिलं कॉम्प्लेक्स फोर्थ कडे गेला. कॉम्प्लेक्स फोर्थ कडे हा इलेक्ट्रॉन सर्वात पहिले घेतोय लेकरांनो कॉपर A. कोण घेतोय बेटा? कॉपर A. मग कॉपर A कडून हा इलेक्ट्रॉन पुढे चालला लेकरांनो, ज्याचं नाव काय सर? तर याचं नाव आहे लेकरांनो सायटोक्रोम A1. काय नाव घेतलं बेटा? सायटोक्रोम A1. त्याच्यानंतर पुढे आपण पाहिला त्याचं नाव आहे लेकरांनो सायटोक्रोम A3. काय नाव आहे बेटा? सायटोक्रोम A3. आणि सायटोक्रोम A3 कडून इलेक्ट्रॉन गेला, त्याचं नाव आहे लेकरांनो कॉपर B. काय नाव आहे बेटा? कॉपर B. आणि फायनली हा इलेक्ट्रॉन कोणा घेतला सर? हाफ ऑफ ऑक्सिजन मॉलिक्यूल. हाफ ऑफ ऑक्सिजन मॉलिक्यूल म्हणतोय. हाफ ऑफ ऑक्सिजन मॉलिक्यूल. एका मॉलिक्यूल मध्ये 2 ऑक्सिजन असतात, म्हणून आपण याला म्हणतो O2. जर मी O2 चा हाफ केला तर माझ्या हातात फक्त ऑक्सिजन उरला, म्हणून म्हटलो हाफ ऑफ ऑक्सिजन मॉलिक्यूल घेतला. याच्या सोबत बेटा मी 2 इलेक्ट्रॉन घेतले. 2 इलेक्ट्रॉन घेतले. 2 इलेक्ट्रॉन यांना घेतल्याच्या नंतर आपण पाहिलं सर हा प्रोटॉन आहे.
सर हा प्रोटॉन आहे, म्हणजे याच्यामध्ये सध्याला इलेक्ट्रॉन नाही, याच्यासोबत जर मी एक इलेक्ट्रॉन लावला, दुसरा प्रोटॉन घेतला, त्याच्यासोबत एक इलेक्ट्रॉन लावला, आता माझ्याकडे जे तयार झालं ते H2 तयार झालं. पण हे तयार करण्यासाठी मला किती इलेक्ट्रॉन लागतील लेकरांनो? 2 इलेक्ट्रॉन लागतील. मग मला काय भेटलं इथं? वॉटर भेटलं रे बाबा. काय भेटलं? वॉटर. पण हे वॉटर कशामुळे तयार झालं? एका मेटाबॉलिक प्रोसेसमुळे तयार झालं. म्हणून परत एकदा, या प्रोसेसमुळे हे वॉटर तयार झालं. नॅचरल वॉटर होतं का? नाही. मग द वॉटर फॉर्म इन अ इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन इज कॉल्ड बेटा, आपण याला काय म्हणतो लेकरांनो? लक्ष द्या लेकरांनो, याला आपण म्हणतो बेटा मेटाबॉलिक वॉटर. काय म्हणतोय बेटा? मेटाबॉलिक वॉटर. मेटाबॉलिक वॉटर. अरे मेटाबॉलिक रिएक्शनच्या दौरान जे वॉटर तयार झालंय, या वॉटरला आपण काय म्हणू रे? मेटाबॉलिक वॉटर म्हणू. सर पण ऐका ना, ज्यावेळेस इलेक्ट्रॉन याच्याकडे गेले तेव्हा खालून वर किती प्रोटॉन गेले? इथून बेटा मॅट्रिक्स कडून इकडे जातात जे प्रोटॉन, ते फक्त आता 2 प्रोटॉन आहे. कारण की लेकरांनो, सर्वात जास्त पोटेन्शियल FMNचं असतं आणि सर्वात कमी पोटेन्शियल ऑक्सिजनचं असतं. हाय पोटेन्शियल टू लो पोटेन्शियल. इलेक्ट्रॉनची काय झाली बेटा? इथं एनर्जी कमी होत गेली. प्रोटॉन किती आले बेटा? तर आपण पाहिलं सर 2. सर मग आम्हाला सांगा, NaDH2 ना किती इलेक्ट्रॉन दिले होते? 2. सर्वात पहिले कोणाकडे गेले बेटा? हे लक्ष द्या रे, लक्ष द्या, खूप महत्वाचं आहे. सर्वात पहिले गेला कॉम्प्लेक्स फर्स्ट, त्याच्यानंतर कोणाकडे गेला? कॉम्प्लेक्स थर्ड, त्याच्यानंतर कोणाकडे गेला? कॉम्प्लेक्स फोर्थ. सर काय? मग एका NaDH चे 2च इलेक्ट्रॉन अनेक वेगवेगळ्या इलेक्ट्रॉन कॅरियर कडे गेले. पण यामधला पहिला जो इलेक्ट्रॉन कॅरियर आहे त्यानं 4 प्रोटॉन पंप केले. दुसरा जो आहे त्यानं 4 प्रोटॉन पंप केले. आणि चौथा जो आहे त्या चौथ्यानं, दुसरानी बेटा सॉरी तिसरा, जो चौथा आहे त्यानं 2 केले. 4 + 4 + 2 किती झाले लेकरांनो? 8. म्हणजे NaDH2 मुळे, NaDH2 च्या इलेक्ट्रॉन मुळे लेकरांनो किती प्रोटॉन बेटा पंप झाले? 10 प्रोटॉन पंप. कोणामध्ये बेटा? इनटू द इनर माइटोकॉन्ड्रियल स्पेस. आलं लक्षात बेटा? सगळेजण क्लिअर आहे का? कोणाला काही डाऊट आहे का? पटपट बोला. चला पटपट सांगा, इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे का? पटपट. चला लक्ष द्या सगळेजण. सगळ्यांनी लिहिलं असेल. आता सगळेजण इथपर्यंत लक्ष द्या. एकदा याला क्लिअर करा. NaDH2 इलेक्ट्रॉन गेले FMN, FMN कडून इलेक्ट्रॉन गेले FeS, FeS कडून इलेक्ट्रॉन गेले युबिक्विनोन. 4 प्रोटॉन पंप फ्रॉम मॅट्रिक्स टू इंटरमेम्ब्रेन स्पेस. आता इकडे इलेक्ट्रॉन गेले कोणाकडे? कॉम्प्लेक्स 3. कोणा घेतला इलेक्ट्रॉन? तर सायटोक्रोम बी ना. त्याच्यानंतर FeS, त्याच्यानंतर सायटोक्रोम. सर कोणा घेतला? हा C1. किती प्रोटॉन पंप झाले? 4. इलेक्ट्रॉन कोणा घेतला? सायटोक्रोम C ना. सायटोक्रोम C ना इलेक्ट्रॉन कोणाला दिला लेकरांनो? CuA. आता सायटोक्रोम C ना ज्याला इलेक्ट्रॉन दिलाय तो कोणाला ऑक्सिडाइज करतोय? सायटोक्रोम C ला. म्हणून 4 नंबरला नाव काय दिलं आपण? सायटोक्रोम ऑक्सिडेज. बर. त्याच्यानंतर CuA कडून इलेक्ट्रॉन कोणाकडे गेला? CuA कडून इलेक्ट्रॉन गेला लेकरांनो सायटोक्रोम A1 कडे. सायटोक्रोम A1 कडून इलेक्ट्रॉन कोणाकडे गेला? सायटोक्रोम A3. सायटोक्रोम A3 कडून इलेक्ट्रॉन कोणाकडे गेला? तर तो गेला लेकरांनो CuB कडे लेकरांनो. CuB ने इलेक्ट्रॉन कोणाला दिला? ऑक्सिजनला दिला. किती प्रोटॉन पंप झाले? 2 प्रोटॉन फ्रॉम मॅट्रिक्स टू इंटरमेम्ब्रेन स्पेस. आलं लक्षात बेटा? NaDH2 मुळे किती प्रोटॉन पंप झाले लेकरांनो? तर आपण पाहिले टोटल 10 प्रोटॉन पंप झाले. चला आता इकडे लक्ष द्या. याच्यामध्ये शेवटचा जो पार्ट आहे बेटा
सगळेजण लक्ष द्या, खूप महत्वाचा पार्ट आहे. हे झालं लेकरांनो आपलं, सॉरी बेटा जरा हे झालं आउटर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन. ही झाली इनर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेनची बाहेरची बाजू. ही झाली मॅट्रिक्सच्या साईडची बाजू. याला म्हटलो आपण आउटर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन. याचं नाव आहे लेकरांनो सर काय, तर आपण याला म्हटलो इथून तर इथपर्यंत हे जे आहे याला म्हटलो आपण इंटर मेम्ब्रेन स्पेस. बर, त्याच्यानंतर हे जे आहे आपलं याला आपण म्हटलो लेकरांनो इनर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन. बर, हे झाल्याच्या नंतर आता लक्ष द्या सगळेजण, हे कोण आहे, मॅट्रिक्स आहे. बर, आता लक्ष द्या सगळेजण. इथं किती प्रोटॉन तयार झाले बेटा, पंप झाले आतापर्यंत 10 प्रोटॉन. आता या प्रोटॉन इकडे जास्त आहे, इकडे मॅट्रिक्स मध्ये कसे आहे, कमी आहे. म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉन इन अ इंटरमेम्ब्रेन स्पेस इज अ मोर दॅन प्रोटॉन आर प्रेझेंट इन अ बेटा मॅट्रिक्स. मग आता इथले जे प्रोटॉन आहे लेकरांनो, हे प्रोटॉन आपल्याला काय करायचे आहे, हे प्रोटॉन लेकरांनो आपल्याला परत मॅट्रिक्स मध्ये जर आपण घेऊन गेलो तर इथं काय रिलीज होईल बेटा, एनर्जी रिलीज होईल. मग आता हे घेऊन जाण्यासाठी आपल्याला जे लागतंय लेकरांनो, याचं नाव आहे बेटा एटीपी सिंथेज चॅनल. काय नाव आहे बेटा याचं, एटीपी सिंथेज चॅनल. चला आपण इथं बघतोय, हे जे इथं दिसतंय हे झालं एटीपी सिंथेज चॅनलचं. सर याचं नाव काय, याचं झालं लेकरांनो F0 किंवा तुम्ही त्याला F0 पण म्हणू शकतात. आणि हे जे झालं लेकरांनो कोणाच्या साईडला आहे, मॅट्रिक्सच्या साईडला, याला नाव दिलं लेकरांनो आपण F1. याच्यामध्ये प्रेझेंट आहे लेकरांनो कॅटालायटिक साईड. आता होतं काय बेटा, एवढं लक्षात ठेवा, नोट काय सर, 4 प्रोटॉन इज इक्वल टू 1 ATP. 4 प्रोटॉन इज इक्वल टू 1 ATP. ज्या वेळेस लेकरांनो 4 प्रोटॉन इथून मॅट्रिक्स मध्ये मूव्ह होणार तेव्हा लेकरांनो आपण पाहिलं 2 प्रोटॉन प्लस 2 प्रोटॉन. जेव्हा लेकरांनो 4 प्रोटॉन मूव्ह होणार बेटा कुठून कुठे, तर आपण पाहिलं इंटर मेम्ब्रेन स्पेस टू मॅट्रिक्स. हे काय आहे, मॅट्रिक्स आहे. अरे हे काय आहे, मॅट्रिक्स आहे. इंटर मेम्ब्रेन स्पेस मधून जेव्हा 4 प्रोटॉन हे लेकरांनो मॅट्रिक्स मध्ये येतात तेव्हा रिलीज होते बेटा एनर्जी. आणि या एनर्जीचा वापर करून काय होतं लेकरांनो, मग इथे मी लिहून देतो बेटा, when proton go back to matrix via F0 particle of ATP synthase, then energy release. That release energy change release energy used for to change the structure of catalytic side. म्हणजे काय बेटा, कन्फर्मेशनल चेंज. हा कन्फर्मेशनल कसा असतो ऍक्च्युली बेटा, या कॅटालायटिक साइट मध्ये 3 साइट असतात. एक असते बेटा इनऑर्गॅनिक फॉस्फेट बाइंडिंग साइट, एक असते एडीपी बाइंडिंग साइट आणि एक असते लेकरांनो एटीपी वाली. मग याच्यामध्ये कन्फर्मेशनल चेंज काय होतो,
एडीपी आणि पीआय एकत्र येतात आणि त्याच्यापासून एटीपी तयार होतात. आणि जसं बेटा कन्फर्मेशनल चेंज झालं इथं काय तयार होतं बेटा, देन किंवा असं लिहितो, आफ्टर कन्फर्मेशनल चेंज दे रिलीज एटीपी. आलं लक्षात बेटा. परत एकदा, जेव्हा इथून इकडे कोण चालला, इथून इकडे जेव्हा प्रोटॉन चालला कोणाद्वारे, F0 द्वारे, तेव्हा तो इथं काय रिलीज करतोय, रिलीज एनर्जी. रिलीज एनर्जी. या एनर्जीचा वापर करून काय होणार, तो या F1 चं काय चेंज करणार, कन्फर्मेशनल चेंज याच्यामध्ये करणार, स्ट्रक्चर चेंज करणार. म्हणजे एडीपी सोबत कोण येणार, इनऑर्गॅनिक फॉस्फेट. आणि जेव्हा बेटा ही एनर्जी भेटणार, दोघ जण एकत्र येणार, त्याच्यापासून खाली कोण पडणार बेटा, एटीपी. मग इथं लेकरांनो कोण तयार होतंय बेटा, एटीपी. मग पण एटीपी कसा तयार झाला, अरे परत एकदा सांगतो लेकरांनो, जेव्हा इंटरमेम्ब्रेन स्पेस मधले 4 प्रोटॉन, इंटरमेम्ब्रेन स्पेस मधले 4 प्रोटॉन हे मॅट्रिक्स मध्ये येतात, तेव्हा लेकरांनो एनर्जी रिलीज होते. त्या एनर्जीमुळे ही जी कॅटालायटिक साईट असते बेटा याच्यामध्ये प्रेझेंट, त्या कॅटालायटिक साईटचं कन्फर्मेशन चेंज होतं, स्ट्रक्चर चेंज होतं. म्हणजे एडीपी आणि इनऑर्गॅनिक फॉस्फेट एकत्र येतात आणि बाहेर कोण रिलीज होतं लेकरांनो, एटीपी रिलीज होतो. म्हणजे 4 प्रोटॉन जेव्हा आपण पास करतो तेव्हा एक एटीपी तयार होतो. आलं लक्षात लेकरांनो. सर मग मला सांगा, 1 NADH घेतला आपण, इकडे लक्ष द्या बेटा, 1 NADH2 घेतला आपण, तर 4 प्रोटॉनला 1 एटीपी, तर 10 प्रोटॉनला किती एटीपी, 4 प्रोटॉनला 1, 4 ला 1, परत 4 ला 1 आणि उरले कोण, 2. म्हणजे 1 एटीपी प्लस 1 एटीपी प्लस हाफ एटीपी, म्हणजे 1 NADH2 म्हणजे 2.5 एटीपी. 2.5 एटीपी. पण तुमच्या ओल्ड सिलेबस मध्ये लेकरांनो आपल्याला अप्रॉक्सिमेटली नियर अबाउट आपण किती एटीपी कन्सिडर करतो, 3 एटीपी. आलं लक्षात. पण आपण जर डायग्रामॅटिक जर रिप्रेझेंटेशन पाहिलं तर आपलं जे करेक्ट आन्सर आहे हे आहे लेकरांनो 2.5. नीट मध्ये जरी आलं तर 2.5 एटीपीच लिहायचं लेकरांनो. आलं लक्षात. जर चुकलं केस लढवायला हा पठ्य आहे. आलं लक्षात लेकरांनो. 2.5 एटीपी. सर तुम्ही एवढं ठामपणे का सांगतात, आपली जी एनसीईआरटी ची डायग्राम आहे बेटा, त्या डायग्राम मध्ये सेम कन्सिडर केलंय लेकरांनो. याच्यामध्ये 1 एटीपी त्यांनी सांगितलाय आणि सेम त्या डायग्राम मध्ये जसं आहे तसं आपलं या भाऊन पण सांगितलंय. याचं नाव काय, लेनिंजर किंग ऑफ. खरा किंग हाय लेकरांनो. आलं लक्षात. त्यांचं नाव काय आहे, उग पोरं कोणालाही किंग मानतात बाबा. हे लेकरांनो हे म्हणणं सोडून द्या बेटा. या सरांचा म्हणजे लेनिंजर सरांचा अपमान होईल लेकरांनो. अशा असं करू नका बेटा. चला सगळेजण लक्ष द्या. एका NADH2 कडून एका NADH2 कडून किती एटीपी तयार झाले रे, बोला रे. 2.5 एटीपी. 2.5 एटीपी. याला अप्रॉक्सिमेटली येडे किती लिहायचे, 3 एटीपी. पण खरं किती आहे, 2.5 एटीपी. कळालं का रे. हा सर कळालं मला. चला कोणाला काही अडचण, चला कमेंट मध्ये सांगा बरं. काही अडचण आहे का. चला शेवटचा पॉइंट राहिला लेकरांनो, 1.5 एटीपी. ऐका आणि आवाजाकडे लक्ष असू द्या. हे जरा वाचिंग वाढवा की येड्या. कळालं का सगळ्यांना. अरे कळ्या का नाही कळ्या. चला पुढे जाऊ आपण आता. चलो आता आपण बघू लेकरांनो. सर कोणाकडून बघायचं, त्याचं नाव आहे लेकरांनो आपलं इलेक्ट्रॉन डोनर. इलेक्ट्रॉन डोनर. पण कोणाकडून, ते लेकरांनो FADH2. आलं लक्षात. FADH2 कडून आता इलेक्ट्रॉन डोनर आपण बघणार आहे. आता लक्ष द्या पुरानो. मला सांगा कोणाकोणाला NADH2 मध्ये काही अडचण आहे का पुरानो. दादा लोकांनो
आणि लाडक्या दिदी लोकांना नाही ना. चला आता सगळेजण इकडे लक्ष द्या. सर इलेक्ट्रॉन डोनर FADH2 ने इलेक्ट्रॉन डोनेट केले. काय काय झालं बघा लेकरांनो. आता याच्या गप्पा किती सुंदर आहे. सुंदर सुंदर आपण बघूया. सर हे काय आहे. हे झालं लेकरांनो तुमचं आउटर मेम्ब्रेन. हे काय झालं इनर मेम्ब्रेन. या दोघांच्या मध्ये काय आहे गॅप आहे. ही कोण झाली. ही झाली आपली लाडाची जिचं नाव काय आहे इनर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन. सर हा कोण झाला तर हा झाला लेकरांनो आपला इंटर मेम्ब्रेन स्पेस झाला. सर हे कोण झालं तर याचं नाव आपण घेतोय लेकरांनो काय बेटा आउटर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन. चला आता इकडे लक्ष द्या. इथं एक चॅनल प्रेझेंट आहे लेकरांनो. या चॅनलचं नाव आहे सर काय तर याचं नाव आहे लेकरांनो कॉम्प्लेक्स सेकंड. काय नाव आहे बेटा कॉम्प्लेक्स सेकंड. या कॉम्प्लेक्स सेकंड मध्ये आपण पाहतोय सर लक्ष द्या बेटा सगळेजण. हा प्रेझेंट लेकरांनो आपण इथं बघतोय त्याचं नाव आहे लेकरांनो सक्सिनेट. सक्सिनेट कडून यानं इलेक्ट्रॉन घेतले. इलेक्ट्रॉन घेतल्याच्या नंतर सर सक्सिनेट कडून इलेक्ट्रॉन घेतले. इलेक्ट्रॉन घेतल्याच्या नंतर हा कोणाला देतोय आपण सक्सिनेट डिहायड्रोजनेस सुद्धा याला म्हणतोय. यांना दिले लेकरांनो त्याचं नाव आहे बेटा सर काय FES ला. आता FES ला दिल्याच्या नंतर थोडस पाणी ढोसून घेतो बेटा. चला एवढं लक्षात ठेवा. FES ला इलेक्ट्रॉन दिले. सक्सिनेट कडून इलेक्ट्रॉन ज्यानं काढले त्याचं नाव काय होतं माहिती तुम्हाला सगळ्यांना. याचं नाव होतं लेकरांनो इथून इलेक्ट्रॉन घेतले FAD ना इथं बनलं लेकरांनो FADH2. FADH2 कडून इलेक्ट्रॉन गेले FES कडे. FES कडून इलेक्ट्रॉन गेले क्युनोन कडे. क्युनोनचं कन्वर्जन कोणामध्ये झालं UB क्युनोन सॉरी UB क्युनोन कडे इलेक्ट्रॉन गेले बेटा. आता आपण इथं पाहतोय सर काय बघतोय तर आता हा जो आहे इथं सर इथं QH2 तयार झाला 2 इलेक्ट्रॉन. आता हा ऍक्सेप्ट करणारा लेकरांनो थर्ड कॉम्प्लेक्स मध्ये ही इलेक्ट्रॉन कोणा ऍक्सेप्ट केले त्याचं नाव लेकरांनो सायटोक्रोम बी. सायटोक्रोम बी कडून कोणाकडे गेले तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे FES कडून कोणाकडे गेले तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सायटोक्रोम C1. सायटोक्रोम C1 कडून कोणाला जातात तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ज्याचं नाव आहे लेकरांनो सायटोक्रोम C. सायटोक्रोम C कडून कोणाकडे जातात तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. सगळेजण लक्ष द्या बेटा व्यवस्थित खूप सुंदर पद्धतीने समजावून सांगतो तुम्हाला. हे इथं आपण जे पाहिलं याच्यानंतर अजून एक कॉम्प्लेक्स येतो याचं नाव आहे लेकरांनो कॉम्प्लेक्स 4. कॉम्प्लेक्स 4 मध्ये आपण सर्वात पहिले पाहतो सर यानं इलेक्ट्रॉन दिले. यानं इलेक्ट्रॉन दिल्याच्या नंतर हे सर्वात पहिले गेलं CuA कडे. CuA कडून ज्याच्याकडे गेलं त्याचं नाव आहे लेकरांनो सायटोक्रोम. सर काय तर त्याचं नाव आहे लेकरांनो A1. सायटोक्रोम A कडून गेलं लेकरांनो सायटोक्रोम A3. सायटोक्रोम A3 कडून गेलं लेकरांनो त्याचं नाव आहे बेटा CuB कडे गेलं. आणि CuB कडून हाफ ऑफ ऑक्सिजन मॉलिक्यूल पासून 2 इलेक्ट्रॉन घेऊन काय तयार झाला बेटा H2O तयार झाला. आता इकडे लक्ष द्या. FAD कडून आपण पाहिलं सर इथं काय तयार झालं याचं नाव आहे लेकरांनो फ्युमारेट तयार झालं. पण जेव्हा सक्सिनेट जो आहे या सक्सिनेट कडून ज्या वेळेस लेकरांनो इलेक्ट्रॉन सक्सिनेट कडून आपण हायड्रोजन काढून घेतोय आणि इलेक्ट्रॉन काढून घेतोय लेकरांनो जेव्हा इलेक्ट्रॉन इथं ट्रान्सफर व्हायला लागले पाथ हा शॉर्ट असल्यामुळे इथं प्रोटॉन पंप होत नाही. देयर इज नो प्रोटॉन पंप अक्रॉस मेम्ब्रेन. कोणती मेम्ब्रेन इंटर मेम्ब्रेन. आलं लक्षात लेकरांनो. पण जेव्हा ज्या वेळेस लेकरांनो इकडे होत आहे काय ट्रान्सफर होत आहे इकडून इलेक्ट्रॉन इकडे गेला मग इकडून जेव्हा इलेक्ट्रॉन याला दिल्या जातो बेटा जेव्हा इलेक्ट्रॉन इथं 2 इलेक्ट्रॉन दिल्या जातात 2 इलेक्ट्रॉन दिल्या जातात 2 इलेक्ट्रॉन दिल्या जातात 2 इलेक्ट्रॉन दिल्या जातात
इलेक्ट्रॉन एनर्जी रिलीज करतो त्या एनर्जीचा वापर करून किती प्रोटॉन पंप केले? 4 प्रोटॉन पंप केले. आतापर्यंत आपण FADH2 मुळे किती प्रोटॉन पंप केले बेटा? 4. आता हा इलेक्ट्रॉन पुढे गेला, पुढे गेल्याच्या नंतर इथं 2 इलेक्ट्रॉन आपण कॅरी केले, इकडे 2 इलेक्ट्रॉन कॅरी केले. मग हा इलेक्ट्रॉन बेटा इथे आला. मग मला सांगा यानं एनर्जी रिलीज केली. टोटल किती प्रोटॉन पंप झाले लेकरांनो? तर 2 प्रोटॉन पंप झाले. मग मला तुम्ही सांगा एका NADH2 मुळे टोटल 10 प्रोटॉन पंप झाले होते आणि एका FADH2 मुळे टोटल किती प्रोटॉन पंप झाले? तर 6 झाले. म्हणजे लेकरांनो इज इक्वल टू मी म्हणतोय बेटा किती प्रोटॉन बेटा? 6 प्रोटॉन. 6 प्रोटॉन 2 मिनिट बेटा. 6 प्रोटॉन पंप across intermembrane inner membrane मग मला सांगा लेकरांनो आपण इथंच कंटिन्यू काढून घेऊ ज्याचं नाव काय बेटा? ATP सिंथेस चॅनल. आणि या ATP सिंथेस चॅनल मध्ये आपण बघू लेकरांनो. सर इथं आपण पाहिलं ATP सिंथेस चॅनल हा आहे. लक्ष द्या लेकरांनो सगळेजण. मग हा जो ATP सिंथेस चॅनल आहे याच्यामध्ये आपण बघितलं हा झाला लेकरांनो F0, हा झाला F0, याचं नाव घेतलं F0. ही झाली कॅटालायटिक साइट, याचं नाव आहे लेकरांनो F1. लक्ष द्या या इंटरमेम्ब्रेन स्पेस मध्ये आपण पाहिलं सर काय पाहिलं? इंटरमेम्ब्रेन स्पेस मध्ये टोटल आता 6 प्रोटॉन आले. किती प्रोटॉन आले बेटा? 6 प्रोटॉन आहे. पहिले गेले लेकरांनो 4 प्रोटॉन. 4 प्रोटॉन गेल्यामुळे लेकरांनो 4 प्रोटॉन मूव्ह झाल्यामुळे आपण इथं काय तयार करतोय? ATP तयार करतोय. 1 ATP. 4 प्रोटॉन मुळे 1 ATP. तर 6 प्रोटॉन मुळे लेकरांनो आपण किती ATP पाहणार? म्हणजे याच्यामुळे 1 ATP आणि याच्यामुळे हाफ ATP. म्हणजे लेकरांनो 1.5 झालं. म्हणजे 1 FADH2. DH2 is equal to 1.5 ATP. Approximately लेकरांनो काही येडे याला लिहितात 2 ATP. आलं लक्षात बेटा? काही अडचण? पण बेटा मेन किती ATP तयार होतात? 1.5 ATP. अशा प्रकारचं इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन जे आहे इथं आपलं क्लिअर झालंय लेकरांनो. जे झालं त्याला आपण एकदा बघून घेऊ लेकरांनो. आजच्या लेक्चर मध्ये आपण काय पाहिलं? सर्वात पहिले आजच्या लेक्चर मध्ये लेकरांनो आपण काय सर्वात पहिले पाहिलं इलेक्ट्रॉन डोनर किती होते? 2 पाहिले. एकाचं नाव होतं NADH2, दुसऱ्याचं नाव होतं FADH2. दोन्ही काय करणार लेकरांनो? इलेक्ट्रॉन डोनर आहे ATP सिंथेसिस साठी वापरणार. मग आपण पाहिलं लेकरांनो ATP सिंथेस याला 2 पार्ट मध्ये डिवाइड केलं. एकाचं नाव होतं F0, दुसऱ्याचं नाव होतं F1. F1 कुठं आहे लेकरांनो? मॅट्रिक्सच्या साइडला आहे विथ बेटा अलॉंग विथ कॅटालायटिक साइट. कॅटालायटिक साइट म्हणजे काय की लेकरांनो जी काय करते? ATP तयार करते लेकरांनो. F0 कुठं प्रेझेंट होता? मेम्ब्रेनच्या आत प्रेझेंट होता लेकरांनो. इनर मेम्ब्रेन ऑफ मायटोकॉन्ड्रिया मध्ये प्रेझेंट आहे. तो काय करतोय? ट्रान्सपोर्ट करतोय कोणाला? प्रोटॉनला. कुठून कुठे लेकरांनो? तो बेटा इंटर मेम्ब्रेन स्पेस मधून मॅट्रिक्स मध्ये लेकरांनो प्रोटॉनला ट्रान्सपोर्ट करतोय, डिफ्यूज करतोय. इथं पंप करत नाही. परत एकदा बोलतो बेटा इंटर मेम्ब्रेन स्पेस मधून मॅट्रिक्स मध्ये हे प्रोटॉन काय होतात? डिफ्यूज होतात. डिफ्यूज झाल्यामुळे लेकरांनो एनर्जी काय होते? रिलीज होते. आणि रिलीज झालेल्या एनर्जी मुळे हा जो आपला F1 पार्टिकल आहे त्याच्या कॅटालायटिक साइट मध्ये कन्फर्मेशनल चेंज होतो आणि त्या कन्फर्मेशनल चेंज मुळे लेकरांनो तिथे ATP तयार होते बेटा. 4 प्रोटॉन इज इक्वल टू 1 ATP. मग आपण पुढे पाहिलं लेकरांनो सर काय पाहिलं? इलेक्ट्रॉन प्रोसेस ऑफ इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन. इलेक्ट्रॉन डोनर आपण पाहिले 2 आहे. एकाचं नाव आहे लेकरांनो NADH2, एकाचं नाव आहे FADH2. NADH2 मध्ये कोण कोण इन्व्हॉल्व आहे? कॉम्प्लेक्स फर्स्ट आहे, कॉम्प्लेक्स थर्ड आहे, कॉम्प्लेक्स फोर्थ आहे. ऑक्सिजन फायनल इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्टर, फायनल इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर आहे. नंतर आपण पाहिलं ATP सिंथेस. FADH2 मध्ये पाहिलं कॉम्प्लेक्स सेकंड आलं, कॉम्प्लेक्स थर्ड आलं, कॉम्प्लेक्स फोर्थ आलं, नंतर ऑक्सिजन पाहिलं, नंतर ATP सिंथेस पाहिलं. त्याच्यानंतर आपण पाहिलं लेकरांनो इलेक्ट्रॉन डोनर NADH2 जर असला
तर आपल्याकडे टोटल बेटा 10 प्रोटॉन पंप होतात. कुठून कुठे प्रोटॉन पंप होतात तर आपण पाहिलं लेकरांनो इंटर मेम्ब्रेन स्पेसला क्रॉस करतात. मग आपण पाहिलं पुढे सर हे सगळं ठीक होतं. मग आपण इथं पाहिलं लेकरांनो टोटल आपल्याकडे किती एटीपी तयार झाल्या ते सुद्धा आपण पाहिलं. ही सिक्वेन्स पाहिली. या सिक्वेन्सच्या नंतर लेकरांनो आपण पाहिलं सर एक 1 NADH2 इज इक्वल टू 2.5 ATP. सर कसे तयार झाले? जेव्हा लेकरांनो इंटर मेम्ब्रेन स्पेस मधला प्रोटॉन हा मॅट्रिक्स मध्ये जातो तेव्हा 4 प्रोटॉन रिलीज होतात. मग 4 प्रोटॉन जेव्हा रिलीज होतात सोबत सोबत एनर्जी रिलीज झाली. मग एनर्जी रिलीज झाली तिनं बेटा कॅटालायटिक साईटचं कन्फर्मेशनल चेंज केलं म्हणजे स्ट्रक्चर चेंज केलं. त्याच्यामुळे काय तयार झालं? एटीपी तयार झालं लेकरांनो. एटीपी जसा तयार झाला बेटा आपण पाहिलं एक NADH2 च्या इलेक्ट्रॉनमुळे लेकरांनो टोटल 10 प्रोटॉन पंप झाले मॅट्रिक्स टू कोणामध्ये इंटर मेम्ब्रेन स्पेस मध्ये. आणि या टोटल 10 प्रोटॉन मुळे 2.5 ATP तयार झाल्या. पुढे आपण FADH2 चं पाहिलं लेकरांनो. सर्वात पहिले घेतलं सक्सिनेट कडून हायड्रोजन घेतला FAD झाला FADH2 झाला. FADH2 कडून FES न घेतला FES न लेकरांनो युबिक्विनोनला दिला. युबिक्विनोनला सायटोक्रोम बी ला दिला बेटा. सायटोक्रोम बी ना FES ला दिला. त्याच्यानंतर सायटोक्रोम C1 आला. C1 कडून हे 4 नाही हे C1 आहे. लक्ष द्या लेकरांनो हे C1 आहे. C1 कडून लेकरांनो सायटोक्रोम C ला गेला. सायटोक्रोम C कडून गेला कॉपर A ला. कॉपर A कडून गेला सायटोक्रोम A ला. सायटोक्रोम A कडून सायटोक्रोम A3 कडून गेला लेकरांनो कॉपर B. त्याच्यानंतर आपण पाहिलं लेकरांनो ऑक्सिजन हा घेतला. त्याच्यामुळे आपण पाहिलं टोटल 6 प्रोटॉन झाले. 4 प्रोटॉन म्हणजे 1 ATP. 6 प्रोटॉन म्हणजे 1.5 ATP. या FADH2 मुळे टोटल बेटा 6 प्रोटॉन बेटा अक्रॉस द मेम्ब्रेन पंप झाले. आणि तेच प्रोटॉन आपण परत मॅट्रिक्स मध्ये घेऊन गेलो बेटा. त्यावेळेस 1.5 ATP तयार झाल्या. मग मला सांगा बेटा आपण इथं पाहिलं सर काय पाहिलं? NADH2 मुळे टोटल किती एटीपी तयार होतात? 2.5. FADH2 मुळे किती एटीपी तयार होतात बेटा? 1.5. हे आजच्या कीर्तनामध्ये पाहिलं आणि आजचं कीर्तन इथंच समाप्त करतोय लेकरांनो. काही डाऊट ज्याला असले लेकरांनो त्यानं लेकरांनो मला बेटा लिंक मध्ये सांगत चला. आणि आपल्या लिंक मध्ये लेकरांनो आपल्या जे YouTube चॅनल आहे त्याच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या बेटा क्लासचं ऍप्लिकेशन जे दिलंय ते सगळ्यांनी डाउनलोड करा. कारण की मंडे पासून बेटा YouTube वर आपण पूर्ण लेक्चर घेणार नाहीत. आपण ऍप्लिकेशन वरच लेक्चर घेणार. त्याची तुम्हाला फी पे करावं लागणार. फी जास्त नाही तुम्हालाही माहिती लेकरांनो किती आहे. चला लेकरांनो कोणाला काही बेटा अडचण असली तर कमेंट मध्ये सांगत चला. मी कमेंट चेक करतो बेटा. चलो फास्ट. कोणाला काही अडचण आहे? मी कमेंट बॉक्स वाचतोय बेटा. टाकत चला. मोबाईल काही अडचण बेटा कोणाला? एक इम्पॉर्टंट नोटीस पण सांगायची आहे. उद्या मधुमीरा फंक्शनल हॉलच्या शेजारी हाकेनगर आहे. परत एकदा सांगतो हाकेनगर मध्ये एक व्यंकटेश ॲक्वा आहे. आणि व्यंकटेश ॲक्वाच्या बाजूला आपला लेकरांनो लेक्चर हॉल आहे. त्या लेक्चर हॉलला आपलं 11:30 वाजता लेक्चर होईल. लातूर मधल्या सगळ्या लेकरांना सांगा. सगळ्या हॉस्टेलवरच्यांना सांगा लेकरांनो जबरदस्त असा टॉपिक चालू करतो बेटा. न्यूरल कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. आलं लक्षात लेकरांनो? आणि जबरदस्त पद्धतीने घेतोय लेकरांनो. तुम्ही कोणीही टेन्शन घेऊ नका. एकही मार्क इकडच्या तिकडे होऊ देणार नाही लेकरांनो. पॉइंट टू पॉइंट क्लिअर करण लेकरांनो. आलं लक्षात लेकरांनो? मॉर्निंगला आपण याचं बेटा NCERT रीडिंग घेऊ. कोणाला काही डाऊट आहे का? खूप थँक्यू बेटा. सर तुम्ही विचारलं ना की रक्षाबंधनला काय गिफ्ट पाहिजे तर तुम्ही तुमची काळजी घेत जा. हेच आमच्यासाठी रक्षाबंधनचं गिफ्ट समजा. थँक्यू बेटा. सगळेजण जे आहे सगळेजण लेकरांनो उद्या बेटा आपण लातूरला भेटणार आहोत. टायमिंग सांगतो बेटा परत एकदा. 11:30 शार्प लेक्चर चालू होईल लेकरांनो. परत एकदा ऍड्रेस सांगतोय. मधुमीरा फंक्शनल हॉलच्या समोर हाकेनगर. हाकेनगरचं जे व्यंकटेश ॲक्वा आहे
त्या व्यंकटेश ॲक्वाच्या बाजूला आपला बेटा लेक्चर हॉल आहे. आलं लक्षात बेटा? आजचं कीर्तन इथंच थांबवतो आणि संपवतो लेकरांनो. बाय बाय.